नमस्कार, बाकीचे किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहे खारीक खोबऱ्याचे लाडू। चला तर मग वळूया रेसिपीकडे। मी इथे खारीक खोबरे हे मस्त दळून घेतलेला आहे। तूप, तीळ, मनुके, 1 वाटी गव्हाचे पीठ, बदाम, काजू, उडीद डाळाचं पीठ, गूळ। इकडे मी कढई तापायला ठेवलेले आहे। तूप, बारीक केलेले काजू बदाम हे आपण मस्त तळून घेणार आहे। काजू बदाम हे आपले मस्त तळलेले आहे। त्यातच मी तीळ घालणार आहे। तीळ पण मस्त भाजून तळून घेणार आहे। काजू बदाम तीळ हे आपले मस्त भाजून झालेले आहे। हे मी एका प्लेट मध्ये काढून घेणार आहे। त्याच कढईत मी इथे मनुके भाजून घेणार आहे। मनुके हे आपले मस्त भाजलेले आहे। त्याला एका प्लेट मध्ये काढून घेऊ। उडीद डाळीचे पीठ मी मस्त भाजून घेणार आहे। उडीद डाळीचं पीठ हे आपलं मस्त भाजलेलं आहे। मी त्याला एका वाटीत काढणार आहे। मी इथे 1 वाटी गव्हाचे पीठ घेतले होते, ते मस्त भाजून घेणार आहे। गव्हाचे पीठ हे आपले मस्त भाजलेले आहे। मी त्याला एका वाटीत काढून घेणार आहे। त्याच कढईत मी इथे थोडं थोडं करून बारीक केलेलं खारीक खोबरं हे भाजून घेणार आहे। आपलं बारीक केलेलं खारीक खोबरं हे मस्त भाजून झालेलं आहे। अशाच प्रकारे आपल्याला सर्व खारीक खोबरं बारीक झालेलं ते आपल्याला मस्त भाजून घ्यायचं आहे। आपलं खारीक खोबरं हे मस्त भाजून झालेलं आहे। त्यानंतर मी इथे तूप घालणार आहे। तुपात मी किसून घेतलेला गूळ घालणार आहे। त्याचा पाक बनेपर्यंत आपण त्याला मस्त हलवत राहणार आहे। इथे मी सगळं साहित्य मिक्स करून घेणार आहे। उडीद डाळाचे पीठ, 1 वाटी गव्हाचे पीठ, तुम्ही काजू बदाम तीळ मनुके हे मिक्सरला बारीक पण करून घेऊ शकता, पण मी इथे बारीक करणार नाही। त्याला मस्त मिक्स करून घेणार आहे। प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आपला गूळ इथं मस्त विरघळलेला आहे। आपण हा गूळ आता खारीक खोबऱ्यात घालणार आहे। मी इथे विरघळलेला गूळ हा खारीक खोबऱ्यात घालणार आहे। त्याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मी इथे गुळाच्या पाकाला हाताने मिक्स करून घेणार आहे। इथे हे सगळं मिक्स झालेलं आहे। आपण त्याचे छोटे छोटे लाडू बांधून घेणार आहे। आपले लाडू